गुजरातमधील सोनगड येथे खानदेशच्या मायबोलीचा जागर घडला आहे। खानदेश साहित्य संघ धुळे प्रेरित तापी जिल्हा साहित्य संघाच्या सोनगड तालुका शाखेच्या पुढाकारातून गुजरातमधील सोनगड येथे पहिल्या अहिराणी कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले। रंग उपवन सभागृहात झालेल्या या साहित्यिक सोहळ्याला महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेश या 3 राज्यातून तब्बल 500हून अधिक अहिराणी भाषिकांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली। गुजरात सरकारचे युवक कल्याण, क्रीडा व नागरी उड्डयन राज्यमंत्री जयराम गावित यांनीही संमेलनाला उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या। खानदेश साहित्य संघाचे केंद्रीय अध्यक्ष डॉक्टर सदाशिव सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन पार पडले। सोनगड नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सारिका पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी ज्येष्ठ साहित्यिक, कवी, साहित्य संघाचे पदाधिकारी आणि अहिराणी भाषाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते। अध्यक्षीय बीजभाषणात डॉक्टर सदाशिव सूर्यवंशी यांनी अहिराणी भाषेचा उगम, इतिहास, वाटचाल आणि भविष्यातील आव्हानांवर सविस्तर भाष्य केले। अहिराणी भाषेचा डंका आज जगभर गाजत असून या भाषेने मराठी भाषेलाही समृद्ध करण्याचे मोठे कार्य केले आहे असे त्यांनी सांगितले। मात्र अहिराणी भाषेला शासन दरबारी अपेक्षित मान्यता मिळण्यासाठी अजूनही संघर्ष करावा लागत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली। मूळ अहिराणी कविता, गीते आणि साहित्याला योग्य व्यासपीठ मिळणे गरजेचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले। या कवी संमेलनाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे 4 सत्रात तब्बल 40 कवींनी अहिराणी भाषेत आपल्या कविता सादर केल्या। या कवितांमधून अहिराणी भाषेचे वैभव आणि सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित झाले। त्याचबरोबर अज्ञान, गरीब, दारिद्र्य, शोषण, व्यसनाधीनता आणि भ्रष्टाचारासारख्या ज्वलंत सामाजिक प्रश्नांवरही कवींनी भाष्य केले। सांस्कृतिक आणि नैतिक मूल्यांचा होत असलेल्या ऱ्हासावरही कवितांच्या माध्यमातून प्रहार करण्यात आला। कविता ही केवळ मनोरंजनाचे साधन नसून समाजातील वास्तव आणि प्रश्न मांडण्याचे प्रभावी माध्यम असल्याचा संदेश या संमेलनातून देण्यात आला। दरम्यान संमेलनात अहिराणी भाषेच्या संवर्धनासाठी विविध महत्त्वपूर्ण ठरावही मंजूर करण्यात आले। अहिराणी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, संविधानाच्या 8व्या अनुसूचित अहिराणीचा समावेश व्हावा अशी मागणी करण्यात आली। अहिराणी साहित्याच्या शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये समावेश करण्याची मागणीही करण्यात आली। तसेच गुजरात सीमावर्ती भागात अहिराणी भाषा संवर्धन भवन उभारण्याचा ठराव मंजूर करण्यात आला। हे सर्व ठराव शासनाकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली। गुजरातच्या सीमावर्ती भागात 5 लाखाहून अधिक अहिराणी भाषिक नागरिक असल्याचे आयोजकांनी सांगितले। या भागातील अहिराणी भाषेचा वारसा जपण्यासाठी आणि मायबोलीचा प्रचार, प्रसार व संवर्धन करण्यासाठी सोनगडमध्ये भरलेल्या हे पहिले अहिराणी कवी संमेलन निश्चितच महत्त्वपूर्ण ठरले। खानदेशच्या मातीत जन्मलेली आणि सीमापारही आपली ओळख टिकवून ठेवलेली अहिराणी भाषा या संमेलनाच्या माध्यमातून पुन्हा एकदा केंद्रस्थानी आले आहे। प्रतिनिधी नरेश चौधरीसह स्वराज्य न्यूज, नंदुरबार। की महाराष्ट्र आणि गुजरात एकमेकनी सीमाला लागी संचेतात हा प्रदेश महाराष्ट्रना आणि महाराष्ट्रना सीमावर्ती भाग गुजरातना असं सर्व एकमेकना नातं होतं, एकमेकना धागा दोरा एकमेकशे आणि रोजगार निमित्त, उद्योग व्यवसाय निमित्त असंख्य खानदेशी, जसं महाराष्ट्राने सांगा की 50 लाखपेक्षा अधिक लोके म्हणजे सुरत, अहमदाबाद हुई इकडे आपलं सोनगड, व्यारा वगैरे अजो परिसरचे गुजरात राज्याला उद्योग व्यवसाय निमित्त एकमेकशे जे काही आठे ऋणानुबंध जुडेल शेतस त्या खूप मोल नाही येतात आणि त्या ऋणानुबंध फक्त माणूस रोजगार व्यवसाय निमित्त आणि येईल नाही तर आपली संस्कृती, आपला सण पावण ज्या काही होतील, आपला राहण सहान होई, पेहराव होई, आपलं खाद्य संस्कृती होई आणि आपलं लोक वाङ्मय, साहित्य, ओवी वाङ्मय, कविता, कथा, कादंबऱ्या हाही सुद्धा अहिराणीमध्ये काही भरभरीसन लिखायचे। कार्यक्रम यशस्वी होत असताना अहिराणी भाषेचं संवर्धन, अहिराणी भाषेचं महत्त्व, अहिराणी भाषेची सुरुवात कशी झाली हे अहिराणी भाषेचे आमचे प्रांतिक अध्यक्ष श्री सुधाकर सूर्यवंशी यांनी लोकांना अगदी प्राचीन इतिहासापासून जे सांगितलं आणि लोकांना ऐकताना जे लोक सगळी मंडळी मंत्रमुग्ध झाली, त्याच्यात हा कार्यक्रम आम्हाला यशस्वी झाल्याचा आनंद होत आहे।